शक्ति वंदन संशोधन 21वीं सदी के भारत की नारी को नए अवसर देने, नई उड़ान देने, उसके सामने से बाधाएं हटाने का महायज्ञ था। लेकिन इस ईमानदार प्रयास की कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने व्रण हत्या कर दी। ये अध्यक्ष महोदय, आपके द्वारा मैं आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी को ये कहना चाहती हूँ कि अगर वे इस ऐतिहासिक कदम को ईमानदारी से उठा रहे होते तो पूरा संसद इनके साथ एकजुट होकर इसे पारित करता। Let me start by saying that these three bills, disguised as if they are in support of the reservation of women, constitute the single greatest assault on Indian federal structure. नुकतेच नारी शक्ती वंदन विधेयक चर्चेत आले। भाजपकडून असा दावा केला जातोय की विरोधकांनी याला विरोध करून महिला आरक्षणाला खीळ घातली आहे। पण मित्रांनो, चित्र दिसते तितके साधे नाही। विरोधकांनी महिला आरक्षणाला नाही तर त्यासोबत जोडलेल्या एका धोकादायक अटीला विरोध केला आहे। काय आहे ती अट? चला समजून घेऊया। या विधेयकात एक ॲट आहे। आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा देशात जनगणना होईल, त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होईल। आता प्रश्न पडतो की आरक्षणाचा आणि पुनर्रचनेचा काय संबंध? सरकारनं हे आरक्षण 2024च्या निवडणुकांपासूनच थेट का लागू केले नाही? कारण अध्यक्ष महोदय, खरं तर जसं मगाशी माझे सहकारी अरविंदजी सावंत यांनी म्हटलं त्या पद्धतीने संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा, द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व। आणि हे फार सोपं होतं करणं, आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध। कारण अध्यक्ष महोदय, नारी शक्ती वंदन विधेयक जे आपण 2023 मध्ये पारित केलं, त्याच वेळी त्यामध्ये फक्त सेन्सस, पॉप्युलेशन सेन्ससचा जर एक मुद्दा बाजूला गेला असता, डिलिमिटेशनचा मुद्दा बाजूला गेला असता, तर 2024 मध्येच हे विधेयक लागू करता आलं असतं आणि आता ही चर्चा करण्याची आवश्यकता भासली नसती। उलट 33% महिला भगिनी या संसदेचा भाग असल्या असत्या। परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो। मतदारसंघ पुनर्रचना ही लोकसंख्येवर आधारित असते। ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त त्यांच्या जागा वाढणार। दक्षिण भारतातील राज्यांनी गेल्या 30 ते 40 वर्षात कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्या नियंत्रित केली। उलट उत्तर भारतातील राज्यांची लोकसंख्या वाढली। जर पुनर्रचना झाली तर उत्तर भारताच्या जागा वाढतील आणि दक्षिण भारताचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होईल। म्हणजेच ज्यांनी देशाच्या धोरणांचे पालन केले त्यांनाच शिक्षा का? कारण एकीकडे डिलिमिटेशन नंतर 815 सदस्य होणारे हे सदस्य होत असताना उत्तरेकडच्या राज्यांना 40% प्रतिनिधित्व आणि दक्षिणेकडच्या राज्यांना जेमतेम 20% प्रतिनिधित्व मिळालं, तर एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे जे तत्व आहे, या तत्वाला हरताळ फासली जाणार नाही। दुसरीकडे महत्वाचा मुद्दा हा आहे की समजा शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होतो, दुसरा विद्यार्थी म्हणावा तसा अभ्यास करत नाही, त्याला गुण मिळत नाही, आपण बक्षीस कुणाला देणार? चांगल्या गुणांनी पास झालेल्या की अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला? दुर्दैवानं ज्या राष्ट्रीय कार्यक्रम ज्या राज्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवले, लोकसंख्या नियंत्रणात आणली, त्या राज्यांना मात्र डिलिमिटेशन मध्ये शिक्षा मिळेल का, आणि ज्यांनी राबवली नाही त्यांना मात्र याच्यामध्ये सवलत मिळेल का, असा प्रश्न निर्माण होतो। खरी गोष्ट म्हणजे विरोधक म्हणतात की आम्हाला महिला आरक्षण हवेच आहे, पण ते आत्ताच लागू करा। जनगणनेचे आणि पुनर्रचनेचे नाव घेऊन हे आरक्षण 2029 पर्यंत लांबणीवर टाकणे ही महिलांची फसवणूक आहे, असे विरोधकांचे मत आहे। पंतप्रधान आणि भाजप नेते म्हणतात की विरोधक महिला विरोधी आहेत, पण सत्य हे आहे की विरोधकांनी यापूर्वीही महिला आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत। सध्याच्या विधेयकातील पुनर्रचना ही अट लोकशाहीतील प्रादेशिक समतोल बिघडवणारी आहे। महिलांना 33% आरक्षण मिळायलाच हवे, यात दुमत नाही, पण त्यासाठी एका भागाचे अधिकार हिरावून घेणं किंवा आरक्षणाला अनिश्चित काळासाठी लटकवणं हे कितपत योग्य आहे?
राजकारण बाजूला ठेवून विचार करा, महिलांना हक्क हवा आहे की केवळ घोषणा? ठरवायचे आता तुमच्या हातात आहे.